मुंबई महापालिकेचं राजकारण हे नेहमीच आकड्यांइतकंच अस्मिता, भाषा आणि समाज घटकांवर अवलंबून राहिलं आहे. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर समोर आलेली नगरसेवकांची भाषिक आकडेवारी हे वास्तव अधिक ठळकपणे समोर आणते. मराठी मतदार हा मुंबईच्या राजकारणाचा कणा मानला जातो आणि त्या दृष्टीने पाहिल्यास उद्धव सेना अजूनही आघाडीवर आहे. या गटाकडे तब्बल 58 मराठी नगरसेवक असून एकूण संख्या 65 आहे. याच तुलनेत भाजपकडे 52 मराठी नगरसेवक आहेत. मात्र एकूण नगरसेवकांची संख्या 79 असल्याने भाजप हा संख्याबळाच्या बाबतीत सर्वात मोठा पक्ष ठरतो. यामागचं कारण म्हणजे भाजपकडे असलेली 19 गुजराती आणि 13 उत्तर भारतीय प्रतिनिधींची भक्कम ताकद. शिवसेना शिंदे गटाकडे 24 मराठी नगरसेवक असून त्यांची एकूण संख्या 29 आहे, तर काँग्रेसची परिस्थिती वेगळी दिसते. एकूण 24 नगरसेवकांपैकी 14 मुस्लिम, मात्र केवळ 6 मराठी. MIM आणि समाजवादी पक्ष यांचे संपूर्ण राजकारण प्रामुख्याने अल्पसंख्याक मतदारांपुरते केंद्रित राहिले आहे. ही आकडेवारीवरून एक गोष्ट स्पष्ट होते की मुंबईत आजही मराठी बळ महत्त्वाचं आहे, पण ते एकमेव निर्णायक घटक राहिलेलं नाही. मराठी अस्मितेसोबत गुजराती, उत्तर भारतीय आणि अल्पसंख्याक समाजाला जोडून घेणारा पक्षच सत्तेच्या अधिक जवळ जाणार आहे आणि ही मुंबईतील मराठी जनांसाठी धोक्याची घंटा ठरू शकते. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुका या केवळ पक्षीय राहणार नसून त्या मुंबईचं बहुभाषिकत्व सिद्ध करणाऱ्या ठरतील हे निश्चित.